भारतीय रेल्वेप्रमाणेच कोकण रेल्वेसुद्धा आपल्या रेल्वेच्या जाळ्यात एक महत्त्वाचा रोल प्ले करते। पश्चिम घाटात वसलेल्या या रेल्वे लाईनसाठी जवळपास 8 वर्षांचा कालावधी लागला आहे। 2000 प्लस ब्रिजेस, 92 टनेल्स आणि 1341 कोटी रुपये खर्चून बनला हा आयकॉनिक रेल्वे मार्ग। या मार्गावरील सर्वात लांब टनेल हा करपुडी टनेल आहे, जो की 6.5 किमी लांबीचा आहे। याच मार्गावर 2060 मीटर लांबीचा सर्वात लांब पूल आहे। कोकण रेल्वेला बनण्यात जवळपास 74 लोकांनी आपला जीव गमावला आहे। याचे काय कारण आहे की ब्रिटिशांनी देशात विविध जागी रेल्वे मार्ग बनविले, पण पश्चिम किनाऱ्यात ते फेल झाले आणि भारतीयांनी कसा हा रेल्वे मार्ग फक्त 8 वर्षांत साकारला। या मार्गात कोणते चॅलेंजेस आलेत, लोकांना त्यांचा जीव कशामुळे गमवावा लागला आणि आज या रेल्वे मार्गाची काय स्थिती आहे, हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। जय हिंद, नमस्कार मित्रांनो। ब्रिटिशांनी भारतात विविध जागी रेल्वेचे जाळे विकसित केले होते, परंतु पश्चिम किनाऱ्यात कोणता रेल्वे मार्ग नसल्याने हा भाग मिसिंग लिंक म्हणून पुढे येत होता। 1907 मध्ये जेव्हा मद्रास रेल्वे लाईन ही शिरनूर या मार्गाने मंगळूर येथे पोहोचली, त्यावेळेस मंगळूर हे स्थानक टर्मिनस म्हणून नावाला आले होते। म्हणजेच येथून पुढे कोणती रेल्वे लाईन नसेल आणि ही रेल्वे लाईन मद्रास रेल्वेने बनवली होती। आणि पुढे ब्रिटिशांनी मंगळूरपासून ही लाईन कोकणपर्यंत वाढवण्याचा विचार केला, पण त्यांच्यासाठी हा रेल्वे मार्ग बनविणे असंभव होता। या मार्गामध्ये त्यांना विविध गोष्टींचा सामना करावा लागला असता। ब्रिटिशांनी या मार्गापासून आपले हात मागे घेतले, कारण त्यांच्या मते या भागात रेल्वे मार्ग बनविणे हे एक अवघड काम आहे आणि यासाठी खूप मॅनपॉवर आणि पैसा लागेल। आणि जरी बनविला तरी त्यांना निसर्गाशी सामना करावा लागला असता, ज्यामध्ये एकीकडे अरबी सागर आणि दुसरीकडे पश्चिम घाट, ज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो। आणि तिसरे म्हणजे टनेलिंग सुद्धा यामध्ये खूपच अवघड काम आहे, कारण येथील काही डोंगर हे सॉफ्ट आणि क्ले मातीचे आहेत। म्हणजेच डोंगरामध्ये कडक दगडाऐवजी मऊ माती पाहायला मिळते, ज्यामुळे टनेलिंग खूप अवघड जाते, कारण डोंगर कोसळण्याची शक्यता यात सर्वाधिक असते। आणि ब्रिटिशांच्या मते या किनाऱ्यात महत्त्वपूर्ण असे पोर्ट्स नाहीत आणि या रेल्वे मार्गाला गोव्यातून जावावे लागेल, आणि गोवा हा त्यावेळेस पोर्तुगीजांच्या हातात होता आणि यामुळे सुद्धा अडचण आली असती, म्हणून ब्रिटिशांनी या मार्गापासून आपले हात बाहेर ठेवले। पण देश स्वतंत्र झाल्यानंतर या कामाला गती देण्यात आली। मुंबई शहर हे सुद्धा विकसनशील मार्ग होता आणि त्यामुळे येथील रेल्वे नेटवर्क सुद्धा वाढत होते। 1964 मध्ये रेल्वे लाईन ही दिवा ते पनवेलपर्यंत वाढवण्यात आली आणि नंतर दक्षिणेत आपटापर्यंत सुद्धा याला वाढवण्यात आले। या लाईनचा प्रतिसाद पाहता तेव्हाचे रेल्वे मिनिस्टर श्री पी.जी. मेनॉन यांनी हा रेल्वे मार्ग कोकणपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला, पण त्यावेळी या गोष्टीला काही खास प्रतिसाद मिळाला नाही। पुढे 1977 मध्ये जेव्हा मधु दंडावते हे रेल्वे मंत्री झाले, तेव्हा त्यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आणि 1984 मध्ये आपटा ही रेल्वे लाईन वाढून रोहापर्यंत आली। आपटानंतर ही रेल्वे लाईन तब्बल 20 वर्षांनी रोहा येथे जोडली गेली आणि रोहा हेच पुढे चालून कोकण रेल्वेचा स्टार्टिंग पॉईंट बनला। पुढे या रेल्वे लाईनच्या सर्वेसाठी साऊथर्न रेल्वेला नेमण्यात आले आणि या रेल्वे मार्गाचा फायनल सर्वे 1988 मध्ये करण्यात आला आणि या रेल्वे मार्गाला पहिल्यांदाच साऊथर्न रेल्वेने कोकण रेल्वे म्हणून नाव दिले। पुढे या मार्गाला 1989 मध्ये तत्कालीन रेल्वे मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळात गती मिळाली। या रेल्वे मार्गाच्या कामासाठी 1990 मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या नावाची संस्था बनवण्यात आली आणि याचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ई श्रीधरन यांना नेमण्यात आले। भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा हा मार्ग बनविणे अशक्य वाटला, तेव्हा भारताने हा मार्ग फक्त 8 वर्षात कसा साकार केला, यामध्ये सर्वात मोलाचे योगदान हे श्रीधरन यांचे आहे। जेव्हा या रेल्वे मार्गाला गती मिळाली तेव्हा श्रीधरनने रिटायरमेंटला आले होते, परंतु त्यांची आणखी थोडी गरज भासणार आहे या अनुषंगाने सरकारने त्यांचा रिटायरमेंट पिरियड काही काळ वाढवला आणि त्यांची कोकण रेल्वेसाठी निवड केली। आणि त्यांची निवड करण्यामागे मोठे कारण होते। श्रीधरन हे अतिशय बुद्धिमान असे इंजिनियर होते। त्यांनी भारताच्या विविध प्रकल्पामध्ये आपले मोलाचे योगदान दिले। त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर डिसेंबर 1964 मध्ये एका सायक्लॉनने पांबन ब्रिजला तोडले, यामुळे रामेश्वरमचा तामिळनाडूशी संपर्क तुटला आणि या ब्रिजच्या पुनर्बांधणीची जबाबदारी श्रीधरन यांच्याकडे देण्यात आली होती। रेल्वे विभागाने या कामासाठी 6 महिन्यांचा वेळ दिला होता, पण श्रीधरन यांनी हे काम फक्त 46 दिवसात पूर्ण केले आणि संपूर्ण पांबन ब्रिज पुन्हा अस्तित्वात आणला। आता याच्या बाजूला आणखी एक रेल्वे ब्रिज बांधण्यात आले आहे, ज्यावर ट्रायल रन सुद्धा घेण्यात आले आहे। 1970 मध्ये श्रीधरन यांना कोलकाता मेट्रोची जबाबदारी देण्यात आली होती। त्यांना या प्रकल्पासाठी डेप्युटी चीफ इंजिनियर बनण्यात आले आणि या प्रकल्पाची प्लॅनिंग आणि डिझायनिंग त्यांच्याकडे होती। कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली मेट्रो ट्रेन होती आणि या प्रकल्पाला त्यांनी पूर्णतः केलेच आणि त्यासोबतच भारतीय मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंगचा पायासुद्धा खणला। 1990 मध्ये कोकण रेल्वे, 1995 मध्ये दिल्ली मेट्रो आणि यामुळेच त्यांना मेट्रोमॅन या नावाने सुद्धा ओळखले जाते। अशा विशिष्ट कामासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले, जसे की 2001 मध्ये पद्मश्री, 2008 मध्ये पद्मविभूषण, 2005 मध्ये फ्रान्स सरकारकडून शेव्हलियर दे ला लीजन ऑफ ऑनर आणि असे खूप सारे पुरस्कार त्यांच्या नावे आहेत। कोकण रेल्वेच्या कामाला 1990 मध्ये सुरुवात झाली होती
आणि 1998 मध्ये याचे संपूर्ण काम संपन्न झाले. पण या 8 वर्षाच्या कालावधीत या प्रकल्पाला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. कोकण रेल्वेच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट लार्सन आणि टर्बो म्हणजेच L&T या कंपनीसोबत गामा इंडिया आणि अफकॉन्स या कंपनींना देण्यात आले होते. यापैकी L&T या कंपनीला सर्वाधिक तर बाकी दोघांना कामाची गती वाढवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. हा संपूर्ण कोकण रेल्वेचा मार्ग जवळपास 760 किमी लांबीचा होता आणि या मार्गावर दोन्ही बाजूने काम सुरू करण्यात आले होते. हा प्रकल्प महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातून जाणारा होता आणि या तिन्ही राज्यातून या प्रकल्पाला पाठिंबा होता. या प्रकल्पासाठी भारत सरकारने 51%, महाराष्ट्राने 22%, कर्नाटकने 15% आणि केरळ आणि गोव्याने प्रत्येकी 6% अशा प्रमाणात सर्वांनी भागीदारी दिली. या प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूसंपादन आणि या प्रकल्पासाठी जवळपास 43,000 जमीन मालकांपासून जमीन संपादित करण्यात आली आणि त्यांना योग्य तो मोबदला सुद्धा देण्यात आला आणि जमीनधारकांनी सुद्धा प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेत जमीन दिली. पण या प्रकल्पात सर्वात मोठा विरोध गोव्यातून यायला लागला. 156 किमी लांबीचा मार्ग हा गोव्यातून जातो. तेथील काही लोकांनी असे म्हटले की या रेल्वे मार्गामुळे पर्यावरणास नुकसान होईल, ज्यामध्ये हॅबिटॅट नष्ट होईल, ऐतिहासिक जागा खराब होईल आणि लोकांचे राहणीमान बिघडेल, असे त्यांचे मत होते. 1991 मध्ये या रेल्वे मार्गाला विरोध करण्यासाठी कोकण रेल्वे रिअलाइनमेंट कमिटी KRRAC नावाची संस्थासुद्धा बनवण्यात आली. यांच्या मते किनाऱ्यालगतच्या मासेस आणि मँग्रोव्ज यांना हानी पोहोचेल. या कमिटीने एक नवीन अलाइनमेंट तयार करून दिली, जी की रेल्वेला कमी लोकसंख्या असलेल्या भागातून नेईल आणि यामुळे याची लांबीसुद्धा 27 किमीने वाढेल. पण कोकण रेल्वेने या प्रस्तावाला रिजेक्ट करत ते म्हणाले की यामुळे रेल्वे मार्गाची लांबी वाढेल आणि खर्चही वाढेल आणि कमी लोकसंख्या असलेल्या भागातून रेल्वे नेल्यास त्याचा फायदा गोव्याच्या जास्त लोकांना होणार नाही, म्हणून या प्रस्तावास कोकण रेल्वेने रिजेक्ट करून टाकले. या गोष्टीस पाहता विरोधक कमिटीने बॉम्बे हायकोर्टमध्ये या रेल्वे मार्गाविरोधात PIL टाकली, परंतु कोर्टाने या PILला डिसमिस केले आणि पुढे कोणताही विरोध या मार्गादरम्यान आला नाही. कोकण रेल्वेला बनवण्यासाठी श्रीधरन यांनी या प्रकल्पाला 7 विभागात डिवाइड केले. त्यामध्ये महाड, रत्नागिरी नॉर्थ, रत्नागिरी साऊथ, कुडल, पणजी, कारवार आणि उडुपी असे विभाग समाविष्ट होते आणि या प्रत्येक विभागावर एक चीफ इंजिनियर होता. या प्रकल्पाचा उद्दिष्ट 160 किमी प्रति तास वेगाने रेल्वे धावू शकेल असा रेल्वे मार्ग बनविण्याचा होता आणि यासाठी कमीत कमी ग्रेडियंट असणे आवश्यक होते आणि यासाठी सर्वाधिक ब्रिज, टनेल्स यांचा यूज करण्यात आला. या मार्गावर जवळपास 92 टनेल्स आणि 2328 ब्रिजेस आहेत. यामध्ये सर्वात अवघड काम म्हणजे टनेलिंगचे होते. या टनेलिंगच्या कामासाठी स्वीडनवरून टनेल इक्विपमेंट मागवण्यात आले, ज्यामुळे काम वेगाने झाले. परंतु काही टनेल असे होते की त्यांना हाताने आणि मीटर बाय मीटर खणावं लागायचे, कारण त्या ठिकाणची माती ही सॉफ्ट आणि क्ले टाईपची होती आणि अशा मातीत टनेलिंगचे मशीन काम नाही करत व अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामध्ये पावसाळा आला तर हे काम अजूनही अवघड जायचे. याचाच परिणाम असा की 4 वर्षात मऊमतच्या टनेलिंगमध्ये जवळपास 19 लोकांचा बळी गेला आणि असेच 74 लोकांचा बळी हा या रेल्वे प्रकल्पादरम्यान गेला. कोकण रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा मार्च 1993 मध्ये ठोकूर ते उडुपी या दरम्यान पूर्ण झाला आणि पाठोपाठ त्याच वर्षी जूनमध्ये रोहा ते वीर हा टप्पासुद्धा पूर्ण झाला आणि दोन्ही टप्पे 47 किमी लांबीचे होते. या मार्गावर पहिली पॅसेंजर ट्रेन ही 20 मार्च 1993 रोजी मंगळूर ते उडुपी या दरम्यान चालवण्यात आली. अशाच प्रकारे जानेवारी 1995 मध्ये उडुपी ते कुंडापुरा हा टप्पा, मार्च 1995 मध्ये वीर ते खेड हा टप्पा, डिसेंबर 96 मध्ये खेड ते सावंतवाडी हा टप्पा, तर ऑगस्ट 97 मध्ये कुंडापुरा ते बर्नम हा टप्पा आणि शेवटी बर्नम ते सावंतवाडी हा टप्पा पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पाला बर्नम येथील एका टनेलमुळे खूप वेळ लागला. बर्नम टनेलचे काम 1992 मध्ये सुरू झाले होते आणि याला 5 वर्षे होऊन सुद्धा याचे काम अजून पूर्ण झाले नव्हते. या टनेलला मऊमतच्या डोंगरातून खोदकाम करायचे होते आणि यामध्ये सतत पाणी आणि पुरांचा सामना कामगारांना करावा लागत होता. बर्नम टनेल ह्या कामगारांसाठी खूप निराशाजनक टनेल होता, पण 6 वर्षांनी म्हणजेच 1998 मध्ये हा टनेल पूर्ण झाला आणि याने जवळपास 11 लोकांचा बळी घेतला. या 756 किमी रेल्वे मार्गावर सर्व्हिस सी या रेल्वे मार्गाचे इनॉग्रेशन झाल्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1998 नंतर सुरू झाली. On the occasion of Republic Day, we are going to launch the most awaited and difficult railway line, that is Konkan Railway. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची गोष्ट केली तर रोहा ते वीर हा 47 किमीचा रेल्वे मार्ग डबल ट्रॅक करण्यात आला आहे आणि उडुपी ते मंगळूर हा सेक्शनसुद्धा डबल ट्रॅक करण्यात आला आहे आणि पुढे मधुरी ते वैभववाडी हा सेक्शनसुद्धा डबल ट्रॅक होऊ शकतो, कारण या मार्गावर सपाट जमीन जास्त प्रमाणात आहे. विद्युतीकरणाची गोष्ट केली तर या संपूर्ण मार्गाचे 100% विद्युतीकरण मार्च 2022 पर्यंत करण्यात आले आहे आणि हा सर्व मार्ग आता इलेक्ट्रिफाईड आहे. कोकण रेल्वेला मालवाहतुकीचा प्रतिसाद हा तेवढा काही खास मिळालेला नाही. रिपोर्ट्सनुसार 2003 ते 4 आणि 2016 ते 17
या वर्षादरम्यान मालवाहतुकीचा वाढीव दर हा 9% होता. जेव्हा 60 ग्रामपंचायतीचा विंडरो घेण्यात आला तेव्हा त्यांनी काही कारणे सांगितली की ज्यामुळे त्या विभागातील मालवाहतुकी जास्त प्रमाणात वाढली नाही. त्यांच्या मते सरकारने या विभागात उद्योगांसाठी काही खास अशी इच्छा दाखवली नाही किंवा इन्व्हेस्टर हे या रेल्वे मार्गाचा फायदा करून घेण्यात फेल झाले किंवा येथील लोक हे एन्व्हायरमेंट कॉन्शियस आहेत म्हणून येथे कोणती इंडस्ट्री येत नाही किंवा तिला विरोध होतो. या सर्व कारणांमुळे बहुधा मालवाहतुकी कमी असेल. पण कोकण रेल्वेमुळे या भागातील पॅसेंजर संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि या रेल्वेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. कारण पूर्वी जेव्हा हा रेल्वे मार्ग नव्हता तेव्हा लोकांना मंगळूरपासून किंवा केरळपासून जर मुंबईकडे जायचे झाले तर तो रूट खूप टाईम टेकिंग आणि अवघड होता. येथील लोकांना पूर्ण साऊथ दर्शन करत जावे लागायचे, जसे की सलेम, बंगळुरू, धारवाड, बेलगम या मार्गाने पुणे आणि पुढे मुंबई किंवा सलेम, जोलारपेटी, तिरुपती, रायचूर, दौंड या मार्गाने पुणे आणि पुढे मग मुंबई, गुजरात. हा संपूर्ण मार्ग जवळपास 2200 किलोमीटर लांबीचा होता आणि हा प्रवास करण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवसांचा वेळ लागायचा. परंतु कोकण रेल्वेमुळे लागणारा हा 3-4 दिवसांचा वेळ 17 तासांवर आला आणि म्हणून या रेल्वेला एवढा प्रतिसाद मिळाला. पण या मार्गावर रोड नव्हता का? या मार्गावर रोड हा 1970च्या दशकात बनण्यात आला, ज्याला NH17 किंवा NH66 असे म्हटले जाते आणि त्यापूर्वी लोक हे जहाजीने प्रवास करायचे. या मार्गावर 2004-05 मध्ये साधारण 30 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या, ज्यामध्ये 23 पॅसेंजर आणि 7 मालगाड्या यांचा समावेश होता आणि पुढे 2014-15 मध्ये 62 रेल्वे गाड्या या मार्गावर चालवण्यात आल्या, ज्यामध्ये 46 पॅसेंजर आणि 16 मालगाड्या यांचा समावेश होता. 2003 मध्ये हॉलिडे स्पेशल ट्रेन या मार्गावरून जात होती तेव्हा वैभववाडीजवळ या ट्रेनवर दरड कोसळल्याने ही ट्रेन डिरेल झाली आणि यामुळे जवळपास 51 लोक मारले गेले. आणि 2004 मध्ये सुद्धा मत्स्यगंधा एक्सप्रेस ही एका मोठ्या बोल्डरला धडक देऊन डिरेल झाली आणि यामध्ये 14 लोकांचा जीव गेला. धन्यवाद.